मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रात जसा औरंगजेब आणि औरंगजेबाची कबर हा सर्वात जास्त चर्चेचा विषय आहे, तसंच उत्तर भारतात दुसरा एक वाद सध्या पेटलेला आहे आणि हा वाद आहे बाबराला म्हणजे मुघलांना भारतात यायचं आमंत्रण कोणी दिलं। या विषयावरून समाजवादी पार्टीचे खासदार रामजीलाल सुमन यांनी राज्यसभेत म्हटलं की अगर मुसलमान बाबर के वंशज है तो आप भी राणा संगा के वंशज है, जो एक गद्दार था जिसने बाबर को बुलाया। या मुद्द्यावर राजस्थानमध्ये आणि उत्तर भारतात करणी सेना आक्रमक झाली आहे आणि त्यांनी उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान अशा अनेक भागात तोडफोड आणि हिंसक निदर्शनं केलेली आहेत। पण या गोष्टीमुळे एक मुद्दा मात्र चर्चेत आला आहे, तो म्हणजे बाबराला भारतात यायचं आमंत्रण दिलं तरी कोणी, राणा संगा यांनी म्हणजे राजपूतांनी की अफगाणांनीच। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहे। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण पाहूया की राणा संगा होते तरी कोण। राजस्थान मधल्या मेवाडचा राजा रायमल आणि त्याची पत्नी रतन कुंवर यांचं तिसरं अपत्य म्हणजे राणा संग्रामसिंह। संग्रामसिंहांचा जन्म 1482 चा। पुढे जेव्हा मेवाडच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला तेव्हा राणा संग्रामसिंह आणि त्यांच्या दोन्ही भावांच्या मध्ये लढाया झाल्या, ज्यामध्ये त्यांचे दोन भाऊ पृथ्वीराज आणि जयमल या दोघांचा मृत्यू झाला आणि राणा संग्रामसिंह यांचा एक डोळा या लढाईत गेला। पण मेवाडची गादी मात्र राणा संग्रामसिंह यांच्याकडे आली 1508 साली। या सगळ्या घडामोडीमध्ये आणखी एक महत्त्वाचं पात्र आहे, ते म्हणजे इब्राहिम लोदी। इब्राहिम लोदीचा जन्म 1480 चा। त्याचा बाप सिकंदर लोदी हा दिल्लीचा बादशाह होता। पण ज्याप्रमाणे सिकंदर लोदीनं आपल्या राज्यातल्या जहागीरदारांना एक प्रकारचं स्वातंत्र्य दिलं होतं, ते 1517 साली गादीवर आलेल्या इब्राहिम लोदीनं काढून घ्यायला सुरुवात केली। संपूर्ण सत्ता स्वतःच्या हातात एकवटून ठेवायचा प्रयत्न इब्राहिम लोदी करायला लागला। राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या पदांवर देखील त्याने अशाच आपल्या विश्वासातल्या लोकांची वर्णी लावली। त्यामुळे राज्यातले अनेक अफगाण सरदार त्याच्यावर नाराज होऊ लागले। त्याच्यावर नाराज झालेल्या अनेक लोकांच्या पैकी दोन महत्त्वाचे अफगाण सरदार होते, त्याचेच काका असलेले पंजाबचे सुभेदार दौलत खान लोदी आणि त्याचेच दुसरे काका जौनपूरचे सुभेदार आलम खान लोदी। या सगळ्या घडामोडीतलं तिसरं महत्त्वाचं पात्र म्हणजे उझबेकिस्तानच्याच राजाचा पुत्र असलेला बाबर हा वयाच्या 12व्या वर्षी फरगनाच्या गादीवर आला। फरगना हे त्याचं मूळ गाव, ते उझबेकिस्तानमध्येच आहे आणि ते राज्य त्यानं लगेच गमावलं देखील। पुढे 1504 मध्ये म्हणजे वयाच्या 21व्या वर्षीच त्यानं उझबेकिस्तानच्या दक्षिणेला असलेलं काबूलचं राज्य लढाई करून मिळवलं। त्याला भारतातल्या संपत्तीचा मोह पडलाच होता, म्हणून त्यानं 1505, 1507 आणि 1519 अशा 3 वेळा भारतावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला। पण त्याला काहीही करून भारतात यायचं होतं, पण संधी मिळत नव्हती। या मधल्या काळात झालं असं की 1519 साली माळव्याचा शासक असलेला महमूद खिलजी याच्याबरोबर राणा संगा यांनी युद्ध छेडलं आणि ते जिंकलं देखील। यावेळी या मोहम्मद खिलजीला त्यांनी कैद केलं आणि माळवा हा आता राणा संगा यांच्या राज्याचा भाग झाला। दिल्लीच्या बादशाह असलेल्या इब्राहिम खान लोदीला माळवा हा स्वतःसाठी पाहिजे होता, त्यामुळे एक प्रकारे माळव्याच्या मुद्द्यावर इब्राहिम खान लोदी आणि राणा संगा यांच्यामध्ये युद्ध होणार अशी चिन्ह निर्माण झाली। त्याच वर्षी मग राणा संगा आणि इब्राहिम लोदी यांच्यात राजस्थानातल्या धौलपूर जवळ एक लढाई झाली। या लढाईत राणा संगाचा विजय झाला आणि इब्राहिम लोदी हरला आणि तो दिल्लीला पळून गेला। पण या लढाईत राणा संगाने आपला एक हात गमावला आणि इतरही अनेक जखमा त्याला झाल्या। असं म्हणतात की राणा संगाच्या अंगावर एकूण 80 जखमा त्याच्या आयुष्यभरात झाल्या होत्या, या सगळ्या लढाईतल्या होत्या आणि तो कधीही कुठलीही लढाई हरला नाही, शेवटची सोडून। आता इथं पुढच्या काही वर्षातच बाबराची भारतात एंट्री झाली। इथे इतिहासकारांच्यात देखील अनेक मतभेद आहेत। गौरीशंकर ओझा नावाचे इतिहासकार म्हणतात की राणा संगानं बाबराला भारतात बोलवलं नाही, तर बाबराचीच अशी इच्छा होती की त्यानं भारतावर हल्ला करावा आणि मग राणा संगाने बाबराला भारतात आल्यावर मदत करावी। सुरुवातीला राणा संगा अशी मदत करायला तयार होता, पण नंतर त्याच्या सरदारांनी या मुद्द्यावर राणा संगाला विरोध केला, त्यामुळे राणा संगाने आपलं पाऊल मागे घेतलं आणि अशी मदत करायला नकार दिला। तर इतिहासकार सतीश चंद्र म्हणतात की पंजाबचा सुभेदार असलेल्या दौलत खान लोदीनं बाबराला भारतावर आक्रमण करण्यासाठी आणि भारतात असलेल्या इब्राहिम लोदीच्या सत्तेचा नायनाट करण्यासाठी भारतात यायची विनंती केली आणि त्यासाठी एक दूत देखील बाबरकडे पाठवला होता आणि कदाचित याच काळात एक दूत राणा संगा यांच्याकडून देखील बाबरकडे गेला असावा, असं सतीश चंद्र यांनी लिहिलंय। इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की बाबरला राणा संगा यांनी कोणत्याही प्रकारचं भारतात येण्याचं निमंत्रण दिलं नव्हतं, तो स्वतःच्या मर्जीनं इथल्या संपत्तीच्या हव्यासामुळे भारतात आला होता। बाबरला भारतात राणा संगानेच बोलवलं होतं असं सांगणारा आणखी एक पुरावा उपलब्ध आहे,
तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगतो। इसवी सन 1524 मध्ये अखेर बाबर लाहोरला आला आणि त्यानंतर 1526 मध्ये तो पानिपतला येऊन पोहोचला। पानिपतमध्ये आल्यानंतर इब्राहिम खान लोदी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली। याच लढाईत बाबरने पहिल्यांदा भारतात तोफांचा वापर केला आणि अत्यंत कमी सैन्य असताना देखील इब्राहिम लोदीचा पराभव केला। त्यानंतर लगेचच त्याने दिल्ली आणि आग्रा ही शहरं आपल्या ताब्यात घेतली। मराठ्यांचं जे पानिपतचं युद्ध झालं त्याला तिसरं पानिपतचं युद्ध म्हणतात, हे इथं लक्षात घ्या। तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या आग्र्याच्या पलीकडचा पश्चिमेकडचा सगळा भाग हा मेवाडचा राजा राणा संगा याच्या राज्याचा भाग आहे आणि भारतातला राणा संगा हा अतिशय शक्तिमान राजा आहे, हे तर त्यानं आपल्या बाबरनामा या ग्रंथात लिहूनच ठेवले। त्यामुळे आता राणा संघाबरोबर युद्ध होणं क्रमप्राप्त होतं। 21 फेब्रुवारी 1527 ला आग्र्याजवळच्या बयाना इथं बाबर आणि राणा संगा यांच्यामध्ये युद्ध झालं। या युद्धात बाबराचा पराभव झाला आणि त्याला माघार घ्यावी लागली। बयानाचा किल्ला आणि इतर महत्वाची ठाणी आता राणा संघाच्या हाती लागली। बाबरनामामध्ये बाबरानं या लढाईनंतर असं लिहिलंय की काफरांनी अशा प्रकारे भयंकर लढाई केली की मुघल सैन्याचा आत्मविश्वास खच्ची झाला आणि ते घाबरले। हे सगळं जरी घडलं असलं तरी बाबर स्वतः घाबरला नव्हता, तो पुन्हा लढायला सिद्ध झाला। अखेर 16 मार्च 1527 ला आग्र्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या खानवा या ठिकाणी पुन्हा एकदा बाबर आणि राणा संगा यांच्यामध्ये लढाई झाली। या लढाईत मात्र बाबरचा विजय झाला आणि पराभूत राणा संगा यांना जखमी अवस्थेत मैदानातून बाहेर पडून एका जंगलात जाऊन शरण घ्यावी लागली। अशा जर्जर अवस्थेत देखील राणा संगा बाबर बरोबर पुन्हा लढाईसाठी सैन्य गोळा करत होते, पण राणा संघाचे महत्वाचे सरदार मात्र यासाठी तयार नव्हते। त्यांनी राणा संघाला यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला। राणा संघा ऐकत नाही हे लक्षात घेतल्यानंतर त्यांनी राणा संघाला विष देऊन त्याचा घात केला। 30 जानेवारी 1528 या दिवशी राणा संघाचा मृत्यू झाला। पण राणा संघाने बाबरला बोलावलं होतं या आशयाचा आणखी एक महत्वाचा पुरावा जो आम्ही तुम्हाला शेवटी सांगणार होतो, तो म्हणजे बाबरानं स्वतःच्या आत्मचरित्रातच असं लिहून ठेवलंय की राणा संघाने या योजनेसंदर्भात बोलणी करण्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी एक दूत पाठवला होता। या दूताने सांगितलं होतं की एका बाजूने मी दिल्लीवर चाल करावी आणि दुसऱ्या बाजूने आग्र्याच्या बाजूने राणा संघांचे सैन्य लोदीवर चालून येईल। काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की बाबरला भारतात येण्याचं निमंत्रण राणा संघाने दिलं। काहींचं म्हणणं आहे की यात राणा संघांचा काहीच संबंध नाही, हे निमंत्रण दौलत खान लोदीने दिलं। काहींचं म्हणणं आहे की राणा संघाने बाबराला निमंत्रण दिलं नाही, तर राणा संघाची ती एक राजकीय चाल होती। लोदीचा काटा काढण्यासाठी राणा संघा यांनी ही गोष्ट केली होती। पण स्वतः बाबर मात्र सांगतो की राणा संघा यांनीच मला भारतात बोलावलं होतं, पण ऐन वेळेला राणा संघांनी मला कोणतीही मदत केली नाही। यामध्ये उपलब्ध पुरावे आम्ही तुमच्या समोर ठेवले आहेत, त्यातून योग्य तो अर्थ तुम्ही स्वतः काढावा। या मुद्द्यावर आता राजकारण देखील उत्तर भारतातलं तापलेलं आहे। प्रत्येक वेळी काही गोष्टींची सरळसोट स्पष्ट उत्तरं नसतात। एखादं राजकारण यशस्वी झालं तर त्याला आपण राजकारण म्हणतो आणि एखादं राजकारण अयशस्वी झालं तर त्याला आपण गद्दारी म्हणतो। या अशा गोष्टी इतिहासात अनेक ठिकाणी आपल्याला दिसत असतात। राणा संगा बाबर इब्राहिम लोदी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी जवळजवळ 100 ते 150 वर्षापूर्वी घडलेल्या या घटना आहेत। याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते जरूर विचारा। अशा प्रकारचे आणखी काही व्हिडिओ भारतातल्या अनेक वेगवेगळ्या शासकांच्या बद्दल, तिथल्या इतिहासाबद्दल आम्ही करावेत असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बना।